आंदोलन झाले, अनेकदा सरकारला आपण आव्हानही केलेलं होतं, निवेदनही दिलेलं होतं, पण अजूनही कुठली ठोस भूमिका समोर आलेली नाहीये. सरकार भाजपचं आलं तरी कोळी बांधवांना अजून न्याय भेटत नाहीये. अजून किती दिवस वाट पाहावी लागेल? तुमची भूमिका काय असेल? आता वाट पाहण्याचा विषय थोडक्यात संपलेला आहे का, तर आमची ही मर्यादा संपलेली आहे साहेब. जर आमच्या पाठीमागच्या 3 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, ही 4थी पिढी आहे. आणि ज्या माणसांनी आम्हाला म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे आश्वासन दिले त्याला बी त्यांनी 11 वर्ष घालवले आहेत. म्हणजे हा खूप मोठा खोटारडेपणा आहे. आणि तुम्ही जर आता मुख्यमंत्री आहात तर तुम्हाला कोणाची परमिशन पाहिजे? तुम्ही स्वतः दिलेला शब्द आहे, तर त्यांनी तो शब्द खरा करून दाखवा जातीवंत असेल तर. नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. तुम्ही मुख्यमंत्री पद बोसवायच्या लायकीचे नाहीत असं मी बोलतो तुम्हाला. निवडणुकीपुरतं ते आश्वासन दिलेलं असं आहे का तुमचं? प्रश्नच येत नाही. तुम्हाला निवडून यायचं होतं, तुम्हाला तुमची सत्ता आणायची होती. आणि कोळी जमात हा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जवळजवळ 80 मतदारसंघामध्ये आम्ही निर्णायक आहोत. ज्या 80 मतदारसंघामध्ये कोळी जमात ज्या उमेदवाराला मतदान करेल तो उमेदवार निवडून येणार हे 100% आहे. त्यामुळं त्यांनी आमच्या मताचा वापर केलाय. जर तुम्ही आमचा वापर करणार असतील तर तुमचा वापर करायला आम्ही कमी करणार नाहीत आणि तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, एवढं नक्की आहे. पुढचं आता आपण आव्हान केलेलं आहे की येणाऱ्या 23 तारखेला विराट मोर्चा आपण काढताय, त्याच्या परवानगी देण्यात आलेल्या आहे का आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी तोडगा निघेल का? आम्ही याच्या अगोदर शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि परवानग्याच्या संदर्भात आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तिथल्या परवानग्याचं सगळं क्लिअर केलेलं आहे. परंतु मोर्चाचं रूपांतर आम्ही आमरण उपोषणामध्ये करणार होतो. परंतु हे सरकार असेल किंवा इथले प्रशासन असेल यांनी सगळ्यांनी संगनमताने मुंबईमध्ये कुठल्याही व्यक्ती स्वातंत्र्य ठेवलेलं नाही मला म्हणायचंय. का तर संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्हाला उपोषण करता येतं, आम्हाला आंदोलन करता येतं, आम्हाला सगळ्या गोष्टी संविधानाने आम्ही करू शकतो. परंतु ह्यांच्या सोयीसाठी यांनी ज्यांना वाटेल ते GR परिपत्र काढून घेतलेले आहेत आणि त्या सगळ्या अटी शर्ती सहित ते आम्हाला परवानगी देत आहेत, ते पण 1 दिवसाची. पण जर मला आमरण उपोषण करायचं असेल तर आमरण उपोषण 1 दिवसाचं नसतं. परंतु त्यांनी जे आम्हाला परमिशन दिली आहे त्या पद्धतीनं त्यांच्या ह्याच्यामध्ये राहून आम्ही आमचा संविधानिक लढा कंटिन्यू करणार आहेत, आम्ही चालू ठेवणार आहेत. केंद्रामध्ये बीजेपी सरकार, महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे, पण ह्या तुमच्या निर्णयामध्ये का उशीर होतोय? यांना जर बघा माझ्या मनातच नाही, तुम्हाला द्यायची इच्छाच नाही, तर मग त्याला काय म्हणावं लागेल? केंद्रात सरकार बीजेपीचं आहे, महाराष्ट्रात आहे, परंतु केंद्राचा पण विषय नाही हा. यांनी जे स्वतःच्या मनमानीपणाप्रमाणे ज्या SOP आणि GR काढलेत ना इथं, ते चुकीचे आहेत. ज्या SOP काढल्या त्यांना माहित आहे की यांच्या शासनामध्ये प्रशासनामध्ये कोणी नाही. आपण कुठली बी SOP काढा लागू होते. कुठली पण SOP काढा कोणी विचारणार नाही, कारण आमच्या बाजूने कोणी आमदार नाहीत आणि कोणी खासदार नाहीत. ज्यांना आम्ही निवडून देतो ते तेवढ्या पुरता आमचा वापर करतात, जसं मुख्यमंत्र्यांनी केला तसा. म्हणून या मुख्यमंत्र्यांना पण सांगतो आणि जे कोळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या सर्व प्रतिनिधींना सांगतो, येणारा काळ आमचा आहे. परत तुम्हाला निवडून यायचं असेल आणि तुम्हाला पण मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्या उर्वरित कोळी बांधवांना न्याय द्या आणि प्रत्येक कोळी बांधवांच्या हातात जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र द्यायचं काम या सरकारनं करावं. अन्यथा तुमचं कमळ उपटून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नक्की मोर्चाच्या माध्यमातून आम्ही 100 मागण्या केलेल्याच नाहीत. फक्त एकमेव मागणी त्यांना केलेली आहे की 1950च्या अगोदरच्या कोळी नोंदी जशा TSP क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये आहेत तशाच OTSP म्हणजे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील लोकांच्या सध्या कोळी नोंदीच आहेत. तर जसा TSP मध्ये न्याय दिला जातो की तुम्हाला जातीच्या दाखल्याची मागणी केली असता जातीचा दाखला तुम्हाला 8 दिवसात आणि वैधता प्रमाणपत्र मिळतं, तसंच आम्हाला सुद्धा OTSP क्षेत्रातील विस्तारित क्षेत्रातील सर्व कोळी बांधवांना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र हे दिलं पाहिजे. एवढी एकमेव मागणी आहे आमची, बस. दुसऱ्या कुठल्या मागण्या नाही. मागणी भेट कुणाची मागणार? याच्यात फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग, आदिवासी मंत्रालय आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त मिटिंग लागून आमचा हा प्रश्न ताबडतोब सोडवला पाहिजे. त्यांनी जोपर्यंत आम्हाला GR देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. धन्यवाद मित्रांनो, आपण आलात, आपण वेळ दिलात त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना